पप्पा, हा बेटा. हे इंदिरा साहानी विरुद्ध भारत सरकार हे प्रकरण काय आहे? ओके. तू या सगळ्या व्हिडिओमध्ये ऐकत असशील की इंदिरा साहानी विरुद्ध भारत सरकार अशा पद्धतीचा खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये चालल्यामुळं 50% वर आरक्षण मर्यादा वाढवता येत नाही. जेव्हा की मी तुला आधी पण सांगितलं होतं की राज्यघटनेमध्ये असा कुठलाही उल्लेख नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा याचा कुठलाही उल्लेख केलेला नाही. काय विषय आहे बेटा, 1992चं हे प्रकरण आहे. 1992 ला सगळीकडे बाबरी मशिदीचं प्रकरण पेटलं होतं. पार्श्वभूमी लक्षात घे. आणि दुसरीकडे देश आर्थिक संकटात सापडला होता. तेव्हा काँग्रेसचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव हे होते. आणि झालं काय बेटा, की त्यांच्या आधीच्या व्ही.पी. सिंग सरकारने मंडल आयोग लागू करून 27% आरक्षण देण्याची घोषणा केली. त्याच्यामुळे काय झालं, की जनरल कॅटेगरीचे जे लोक आहेत, ज्याला आपण ओपन कॅटेगरीतले लोक म्हणतो, हे प्रचंड नाराज झाले आणि त्यांनी यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आणि मागणी केली, की मग असं जर असेल, मंडल आयोग जर 27% आरक्षण ओबीसींना देत असेल, तर मग खुल्या वर्गातील लोकांना सुद्धा 10% आरक्षण द्या. ही मागणी लक्षात घेऊन पी.व्ही. नरसिंहराव त्यावेळेसचे पंतप्रधान, म्हणजे मी म्हटलं तुला 2019 ला केंद्र सरकारने आरक्षण दिलं, पण त्याच्या आधी हे आरक्षण 1992 मध्ये पी.व्ही. नरसिंहराव यांनी हे आरक्षण दिलं होतं. परंतु पी.व्ही. नरसिंहराव यांनी खुल्या वर्गाला 10% आरक्षण दिलं होतं. ईडब्ल्यूएसच्या नावाखाली हे आरक्षण चॅलेंज करण्यात आलं त्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये. आणि तुला मी जे सांगितलं की सुप्रीम कोर्टाने इकडे मात्र 3 विरुद्ध 2 मतांनी आता 2019 ला मान्यता दिली. परंतु त्यावेळी मात्र या इंदिरा साहानी ज्या वकील होत्या दिल्लीच्या, या न्यायालयात गेल्या आणि या जे काही आरक्षण आहे 10% याला ऑब्जेक्शन घेतलं गेलं. 9 न्यायमूर्तींसमोर हा खटला चालला आणि 6 विरुद्ध 3 या फरकाने, मताने हे आरक्षण फेटाळण्यात आलं. म्हणजे सरकार पी.व्ही. नरसिंहराव यांचं होतं तेव्हा हे आरक्षण फेटाळण्यात आलं आणि सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होतं तेव्हा मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे जे ईडब्ल्यूएस आरक्षण आहे हे कंटिन्यू केलं. आता विषय असा आहे बेटा, की ह्याचं जर उल्लंघन झालं, म्हणजे 50%ची मर्यादा ओबीसींची, अदर बॅकवर्ड क्लास, एससी एसटी यांचं आरक्षण 50%च्या वर जाऊ नये असा युक्तिवाद या ठिकाणी इंदिरा साहानी खटल्यामध्ये करण्यात आला. आणि तेव्हापासून हाच युक्तिवाद, जेव्हा लोकांना आरक्षण द्यायचं नसतं तेव्हा हा युक्तिवाद सांगण्यात येतो की इंदिरा साहानीने याला 50%ला विरोध केला होता. आणि जेव्हा की 2019 मध्ये ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण देण्यात आलं आणि तुला मी काल त्याची आकडेवारी सांगितली होती ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाची. ही टक्केवारी 63.5% आहे केंद्रातली. तरीही आरक्षण मान्य आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?